मित्रांनो, रमेश महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सातारा जवळील कास पठार। पावसाळा सुरू झाला की उन्हाने गवताचे वैराण झालेल्या कासच्या पठारावर जीवसृष्टी बहरायला सुरुवात होते। जूनच्या पहिल्या पावसापासून पठार हिरवेगार होते। ऑगस्टच्या अखेरीस सर्व प्रकारची फुले थोड्या प्रमाणात यायला सुरुवात होते। पावसाची संततधार व धुक्याची दाट चादर कमी झाल्याने ऊन वाढल्याने पठार विविध रंगी फुलांनी बहरले आहे। सद्यस्थितीत लाल रंगाचा तेरडा, कीटकभक्षी, निळी, सीतेचे आसवे, पांढरे, चेनच्या आकारासारखे गेंद, टूथब्रश, वायतुरा, पिवळी सोनकी, अबोलिमा, चवर, रानहळद, पंद, पांढरी तुतारी, आमरीचे विविध प्रकार आदी फुले पठारावर उमलली आहेत। कास पठार पर्यटकांसाठी येण्यासाठी निर्बंध लादले असून पठारावर प्रवेश करू नये अशा आशयाचे फलक यंदा यावर्षी लागले आहे। पर्यटक आणि निसर्गप्रेमींसाठी पर्वणी असणाऱ्या कास पठारावर दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्मिळ आणि तितक्याच लक्षवेधी फुलांचा बहर आला आहे। दरवर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पठार पर्यटकांसाठी खुले केले जाते, पण यंदा मात्र हे चित्र काहीसे वेगळे आहे। करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक पर्यटन स्थळे बंद असल्यामुळे कास पठाराची परिस्थिती ही काही वेगळी नाही। गेल्या वर्षी हवामानातील बदलामुळे पठार फुलले नव्हते, त्यामुळे पर्यटक येऊ शकले नाहीत आणि यावर्षी पठारावरील जैवसंपदा बहरली आहे, परंतु करोना संसर्गामुळे पर्यटन बंद असल्यामुळे पर्यटकांसाठी पठार बंद आहे। यामुळे ग्रामस्थांचे आर्थिक गणित बिघडले आहे। मित्रांनो, आम्ही 2013 मध्ये कास पठारला जाऊन आलो आहे, त्याचा व्हिडिओ आम्ही आता पुढे देत आहोत। आपणही एन्जॉय करा घरी बसून आणि रमेश महाजन या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू। नमस्कार, टूरमॅन रमेश महाजन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघत आहोत कास पठार। कासचे पठार साताराच्या पश्चिमेकडे साधारणपणे 22 किलोमीटर अंतरावर आहे। या पठारावरील कास तलाव सातारा शहराला पाणी पुरवठा करतो। या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात। अनेक दुर्मिळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा 2012 साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे। कास पठार हे एक पर्यटन स्थळ आहे। कास हा जैविक विविधतेचा हॉटस्पॉट आहे। हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारचे रानफुलांसाठी आणि फुलपाखरासाठी प्रसिद्ध आहे। पठाराची समुद्रपाटीपासूनची उंची 1000 ते 1250 मीटर आहे। या पठारावर 280 फुलांच्या प्रजाती व वनस्पती, वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून 850 प्रजाती आढळतात। येथे IUCNच्या प्रदेशनिष्ठ लाल यादीतील इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्स यांनी नष्टप्राय होण्याचा धोका असलेल्या घोषित प्रादेशिक प्रजातीची यादी 280 पुष्प प्रजातींपैकी 39 प्रजाती आढळतात। येथे सुमारे 59 जातीचे सरीसृप सरपटणारे प्राणी आढळतात। कास पठाराच्या दक्षिणेला कास तलाव आहे। कास तलावाच्या भोवताली घनदाट जंगल आहे। ते सज्जनगड किल्ला आणि कण्हेर धरण यांच्यामध्ये आहे। कास तलावाच्या दक्षिणेला 30 किलोमीटर अंतरावर कोयना प्रकल्प आहे। तलावाच्या जवळच भवनी वजराई धबधबा आहे।
हा भारतातील सर्वात उंच धबधब्यापैकी एक आहे. कास पठाराजवळ कुमुदिनी तलाव आहे. सज्जनगडापासून 13 किलोमीटर अंतरावर ठोसे घरचा धबधबा आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगाप्रमाणे ठोसेघरला देखील धबधब्याच्या रांगा आहेत. त्यातील एक धबधब्याची उंची साधारणपणे 200 मीटर आहे. पावसाळ्यात पर्यटकांची इथे खूप गर्दी असते. कास पठार इथे अत्यंत सुंदर फुले पाहायला मिळतात. इथे फुलांच्या संवर्धनासाठी कडक नियम आहेत. त्याचे काटेकोरपणाने पालन केले जाते. निसर्गाचा सुंदर देखावा इथे पाहावयाला मिळतो. कास पठारावर आढळणाऱ्या फुलांपैकी काही फुलांची यादी: मोठी सोनकी, वायतुरा, पांढरा सापकांदा, सोमांडा, कंदील पुष्प, मुसळी, आभाडी, भारंगी, टुक्करकंद, दीपकडी, दवबिंदू, गवती दवबिंदू, कासा, दवबिंदू, गवती दवबिंदू, कासा, टूथब्रश ऑर्किड, छावर, उंदरी, अंजनी, अंबोलिमा, निलिमा, कुमुदिनी, निसुर्डी, काळी निसुर्डी, पिंड, पानेरी, छोटी सोनंकी, कवळा, कोंडल, सीतेची आसवे, हालुंडा, काटेरेंगणी इत्यादी प्रकारची फुले येथे आढळतात.
सज्जनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. अश्वलायन कुस्तीचे वास्तव्याचे स्थान म्हणून अश्वलायनगड, अस्वलाचे येथे वस्ती म्हणून अस्वलगड, नवर सातारा अशी आणखीही काही नावे इतर कालखंडात याला लाभली आहेत. परडी गावाकडील दरवाजातूनच किल्ल्यात प्रवेश करता येतो. इतर ठिकाणी उभा कडा किंवा बांधीव तटबंदीने प्रवेश दुष्कर केला आहे. या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज याने 11व्या शतकात केली. 2 एप्रिल इसवी 1673 मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नाव सज्जनगड झाले. पुढे राज्याभिषेकानंतर इसवी 1679 पौष शुक्ल पौर्णिमेला शिवाजीराजे सज्जनगडावर समर्थाच्या दर्शनास आले. 18 जानेवारी इसवी 1682 रोजी गडावर रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. 22 जानेवारी इसवी 1682 मध्ये रामदास स्वामींनी देह ठेवला. यानंतर पुढे 21 एप्रिल इसवी 1700 मध्ये फत्तेउल्ला खानाने सज्जनगडास वेढा घातला. 1700 ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे नवरसर सातारा म्हणून नामकरण झाले. सन 1700 ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे नाव नवरस सातारा म्हणून नामकरण झाले. 1709 मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला. इसवी 1818 मध्ये किल्ला इंग्रजाच्या हाती पडला. समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडास सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले. गड चढण्यासाठी पायऱ्या आहेत. अर्ध्या वाटेवर समर्थ शिष्य कल्याण स्वामीचे मंदिर आहे. पुढे गेल्यावर एक बाजूस मारुतीचे व दुसऱ्या बाजूस गौतमीचे मंदिर आहे. किल्ल्याच्या दरवाजात श्रीधर स्वामी यांनी स्थापना केलेल्या मारुती व वराहाच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या डाव्या बुरुजाजवळ अंगलाई देवीचे मंदिर आहे. अंगापुराच्या कृष्णा नदीच्या डोहात रामदासांना रामाची मूर्ती व अंगलाईची मूर्ती सापडली म्हणून अंगलाई मंदिर समर्थांनी बांधले. 1603 मध्ये रामदासांनी समाधी घेतली म्हणून या तिथीला दासनवमी म्हणतात. समाधीवर राममूर्ती बसून शिष्यांनी देऊळ बांधले. राम मंदिराच्या सभामंडपात सिद्धिविनायक व हनुमानाची मूर्ती आहे. मुख्य मंदिरात राम, लक्ष्मण, सीता यांच्या पंचधातूंच्या मूर्ती आहेत. जवळच समर्थांची धातूची मूर्ती आहे. भुयारात समर्थांचे समाधी स्थान आहे. समाधी मागील कोनाड्यात पितळी पेटीत दत्तात्रेयांच्या पादुका आहेत. मंदिराबाहेर एका कोपऱ्यावर मारुती आहे. दुसऱ्या कोपऱ्यावर समर्थ शिष्या वेणा हिचे वृंदावन आहे. मंदिरापुढे उत्तर बाजूस आणखी एक शिष्य अक्काबाई हिचे वृंदावन आहे. माघ वंद्य प्रतिपदा ते नवमी या काळात दासनवमी साजरी करतात. गडावर शिरताना लागणाऱ्या पहिल्या दरवाजाला छत्रपती शिवाजी महाराज द्वार असे म्हणतात. हे द्वार आग्नेय दिशेस आहे. दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला समर्थ द्वार असेही म्हणतात. आजही दरवाजे रात्री 9 नंतर बंद होतात. दुसऱ्या दारातून शिरताना समोरच एक शिलालेख आढळतो. सातारा परडी रस्त्यावर परडीच्या अलीकडे 3 किलोमीटर अंतरावर गजवाडी गाव लागते. तेथून थेट गडाच्या काथळ माथ्यापर्यंत गाडीने जाता येते. येथून पुढे 100 पायऱ्यानंतर दरवाजा लागतो. रस्त्यापासून गडावर जाण्यास 15 मिनिटे पुरतात. STD गडावर राहण्यासाठी खोल्या उपलब्ध होतात. गडावर धर्मशाळा देखील आहेत. सज्जनगड खोल्याही राहण्यासाठी उपलब्ध होतात. सज्जनगडाच्या पायथ्याशी परडी गावालगतच केदारेश्वर महादेव व विरूपाक्ष मंदिर अशी 2 प्राचीन शिवमंदिरे आहेत. तेथील कोरीव शिल्प पाहण्याजोगे आहेत. पुसगावापासून जवळच मोरगड नावाची गुहा प्रेक्षणीय आहे.